आज आपण खूपच झटपट, हेल्दी आणि चविष्ट अशी कोशिंबीर बनवणार आहोत. ही कोशिंबीर जेवणाबरोबर खूपच छान लागते आणि उन्हाळ्यात तर अगदी परफेक्ट आहे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी खास थंडगार आणि चविष्ट अशी मिक्स कोशिंबीर. रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. कोशिंबिरीसाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत. या ठिकाणी मी एक गाजर घेतलेला आहे, त्याला मी खिसून घेतलेला आहे. तुम्ही बारीक चिरून देखील घेऊ शकता. एक कांदा घेतलेला आहे, त्याला देखील मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. त्याची जो आतली बाजू असते ना बियाची घराची, ती मी काढून टाकलेली आहे आणि सालीची बाजू मी चिरून घेतलेली आहे. एक काकडी घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे, तिला तुम्ही खिसून देखील घेऊ शकता. आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि 5 ते 6 चमचे मी दही घेतलेलं आहे. तर हे झालं आपल्या कोशिंबिरीसाठी लागणारे साहित्य. आता या दह्यामध्ये मी 1 चमचा साखर टाकणार आहे. जर तुम्हाला साखर कोशिंबीरमध्ये आवडत नसेल तर तुम्ही साखर स्किप देखील करू शकता. आता साखर टाकल्यानंतर आपण याला छानपैकी मिक्स करणार आहोत. आता साखर टाकल्यानंतर आपण दह्याला छानपैकी फेटून घेत आहोत. तुम्ही बघू शकता की जे दही आहे त्याला किती छानपैकी क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे. जर तुम्ही साखर जर टाकणार नसाल तर तरी पण हे जे दही आहे ना, याला असंच चमच्याने थोडंफार फेटून घ्या, म्हणजे ते छान मऊ आणि क्रीमी बनेल. तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की आपलं दही किती छानपैकी क्रीमी झालेलं आहे. आता आपण कोशिंबीर बनवायला स्टार्ट करणार आहोत. आता मी या ठिकाणी एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक एक करून आपण हे सगळे जिन्नस टाकणार आहोत. आता याच्यामध्ये मी काकडी टाकलेली आहे, गाजरही टाकलेला आहे आणि मी कांदाही टाकलेला आहे. आता टोमॅटो ही टाकणार आहे. जर तुम्ही मिरची खात असाल तर मिरचीही टाकू शकता. लहान मुले जर खाणार असतील तर मिरची स्किप करू शकता. या ठिकाणी मी मिरची तर काही टाकलेली नाही. आता कोथिंबीरही टाकलेली आहे बारीक चिरलेली आणि चवीपुरतं मीठ टाकून आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्हाला कोशिंबिरीमध्ये लिंबू आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रसही ऍड करू शकता. आता आपण जे साखर टाकलेलं दही होतं ते याच्यामध्ये टाकून मी याला मिक्स करून घेणार आहे. हे जी कोशिंबीर आहे ना, ही आपण एकदम सिंपल पद्धतीने बनवणार आहोत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील इतकी ही छान बनते आणि बनवायलाही एकदम सोपे आहे. काही नाही, फक्त याच्यात भाज्या टाकायच्या आणि दही मीठ मिक्स करायचं. खूपच सोपी, म्हणजे कोणीही हिला बनवू शकेल एवढी ही सोपी आहे. आता चवीनुसार याच्यामध्ये मी अजून मीठ ऍड केलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आता घरी ना मी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर बनवत असते, त्यातलीच ही सर्वात सोपी पद्धत आहे. हिला कोणीही बनवू शकेल. तुम्ही कोणत्या पद्धतीने कोशिंबीर बनवता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपली आता ही जी कोशिंबीर आहे ही बनवून तयार झालेली आहे. तुम्ही याला तडका देखील देऊ शकता, पण मी एकदम सिंपल बनवली आहे. खूपच सिंपल आणि खायला एकदम टेस्टी अशी ही आपली कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे. आपली टेस्टी हेल्दी अशी कोशिंबीर तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्या प्रकारे कोशिंबीर बनवता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरीचे व्हिडिओ बघायला जर आवडत असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.